नमस्कार. श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील ज्ञान कर्म संन्यास योग या भागात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विविध प्रकारच्या यज्ञाविषयी मार्गदर्शन करतात. बहुतेक वेळा आपण यज्ञ म्हणजे अगणित आहुती देणे एवढाच अर्थ घेतो, परंतु या श्लोकामध्ये श्रीकृष्णांनी यज्ञाचा अत्यंत गूढ आणि व्यापक अर्थ समजवला आहे. कर्म, इंद्रिये, मन आणि आत्मसंयम यांचा यज्ञाशी कसा संबंध आहे हे या 3 श्लोकामध्ये सांगितलं आहे. श्लोक क्रमांक 25 मध्ये काही योगी दैवयज्ञ करतात, म्हणजे देवतांची पूजा अर्चना, तर काही तत्वज्ञानी ब्रह्मरूप अगणित स्वतःच्या कर्माची आहुती देऊन यज्ञ दान करतात. 26व्या श्लोकामध्ये आपल्याला समजतं की काही साधक आपली कान, त्वचा, डोळे इत्यादी इंद्रिय संयम म्हणजे इंद्रिय निग्रह नावाच्या अग्नीत जाळून टाकतात, तर गृहस्थ साधक विषय भोग म्हणजे शब्द, रूप, रस इत्यादी इंद्रिय रूपी अग्नीत संयमाने आहूत करतात. 27व्या श्लोकात आपल्याला समजतं की काही ज्ञानयोगी आपल्या सर्व इंद्रियांच्या आणि प्राणाच्या क्रिया आत्मसंयम योग नावाच्या प्रज्वलित ज्ञान अगणित आहुती देऊन शांत व एकाग्र करतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता. भगवद्गीतेतील अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग. श्लोक क्रमांक 25. देवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माज्ञावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्यति. अर्थ, काही योगीजन देवदेवता प्रीत्यर्थ विविध प्रकारचे यज्ञ करून त्यांची उत्तम रीतीने उपासना करतात आणि त्यातील काही जण परब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात. तात्पर्य, पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे कृष्ण भावना भवित होऊन कर्म करण्यामध्ये संलग्न झालेल्या मनुष्याला परमयोगी म्हणतात. मात्र इतर काही लोक या प्रकारच्या यज्ञाद्वारे देवदेवतांची उपासना करतात आणि इतरही काही लोक परब्रह्म किंवा भगवंताच्या निर्विशेष तत्वाप्रित्यर्थ यज्ञ करतात. म्हणून विविध श्रेणींनी विविध प्रकारचे यज्ञ आहेत. निरनिराळ्या प्रकारच्या याज्ञिकांनी केलेले निरनिराळे श्रेणीतील यज्ञ हे केवळ यज्ञाचे बाह्यकारी वर्गीकरण दर्शवितात. वस्तुतः यज्ञ म्हणजे भगवान श्री विष्णूंना संतुष्ट करणे होय. श्री विष्णू यज्ञ या नावानेही जाणले जातात. सर्व निरनिराळ्या प्रकारच्या यज्ञाचे साधारणपणे 2 प्राथमिक विभाग करता येतात. भौतिक वस्तूचा यज्ञ आणि दिव्य ज्ञान प्राप्तीसाठी केलेला यज्ञ. कृष्ण भावना भवित मनुष्य भगवंताच्या संतुष्टीसाठी आपल्याकडील सर्व भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात, तर तात्पुरत्या भौतिक सुखाची इच्छा असलेले लोक इंद्र, सूर्य इत्यादी देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी आपल्याकडील भौतिक वस्तूंचा त्याग करतात. निर्विशेषवादी हे निराकार ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन आपल्या व्यक्तितत्वाचा यज्ञ करतात. देवदेवता म्हणजे भगवंताशी विश्वाला उष्णता, वर्षा, प्रकाश इत्यादी गोष्टीचा पुरवठा करण्यासाठी नेमलेली शक्तिशाली जीव आहेत, जे भौतिक लाभ प्राप्त करू इच्छितात. ते भौतिक कर्मकांडानुसार
विविध प्रकारच्या यज्ञाद्वारे देवदेवतांची उपासना करतात. अशा लोकांना ब्रह्मेश्वरवादी किंवा अनेक देवतांवर विश्वास ठेवणारे असेही म्हणतात. तथापि परमसत्याच्या निर्विशेष ब्रह्मरूपाची उपासना करणारे आणि देवदेवतांची रूपे तात्पुरती समजणारे साधक स्वतःचे व्यक्तित्व ब्रह्माग्नीमध्ये अर्पण करून वैयक्तिक अस्तित्वाचा अंत करीत परब्रह्मामध्ये विलीन होतात. असे निर्विशेषवादी साधक परमसत्याच्या दिव्य स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्यामध्ये काळ व्यतीत करतात. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर सकाम कर्मी भौतिक उपभोग प्राप्त करण्यासाठी आपल्याकडील भौतिक वस्तूचा यज्ञ करतात, तर निर्विशेषवादी अनुयायी परब्रह्मामध्ये विलीन होण्यासाठी आपल्या भौतिक उपाधीचा यज्ञ करतात. निर्विशेषवाद्यांसाठी यज्ञाग्नी हा परमब्रह्म आणि आहुती म्हणजे परमस्वरूप आहे, जे ब्रह्माग्नीमध्ये अर्पिले जाते. अर्जुनासारखे कृष्ण भावना भवित भक्त मात्र श्रीकृष्णाच्या संतुष्टी प्रित्यर्थ सर्वस्व यज्ञाप्रीत करतात आणि याप्रमाणे भक्तांकडील भौतिक वस्तू तसेच स्वतःचे अस्तित्व म्हणजेच सर्वस्व श्रीकृष्ण प्रित्यर्थ यज्ञार्पित होते. म्हणूनच भक्त सर्वोत्तम योगी असतो, परंतु असे केल्याने तो आपले स्वतःचे वैयक्तिक अस्तित्व मुळीच गमावत नाही. श्लोक क्रमांक 26. श्रोत्रादीनि इंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुहिता शब्दादीन विषयान्य इंद्रियाग्निषु जुह्यति. अर्थ, यापैकी काही जण म्हणजे विशुद्ध ब्रह्मचारी श्रवणाधिक प्रक्रिया आणि इंद्रियांनी मानसिक स्वयंरूपी अग्नीमध्ये आहुती देतात आणि इतर काही जण म्हणजे नियम केलेले गृहस्थाश्रमी इंद्रियाविषयी इंद्रियाग्नीमध्ये आहुती देतात. तात्पर्य, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी या समाजाच्या 4 आश्रमातील सदस्यांनी परिपूर्ण योगी अर्थात अध्यात्मवादी होणे आवश्यक आहे. मनुष्य जीवन पशुप्रमाणे इंद्रिय भोग करण्यासाठी नाही. म्हणून 4 आश्रमाची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की जेणेकरून मनुष्यास आध्यात्मिक जीवनामध्ये पूर्णत्व प्राप्त करणे शक्य होईल. ब्रह्मचारी किंवा प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली असणारे विद्यार्थी इंद्रिय तृप्तीपासून परावृत्त होऊन मन संयमित करतात. ब्रह्मचारी केवळ कृष्ण भावनेशी संबंधित असणारे शब्दच श्रवण करतो. श्रवण हे ज्ञानप्राप्तीचे मूलभूत तत्व आहे. म्हणून विशुद्ध ब्रह्मचारी पूर्णपणे हरेर नाम कीर्तनम किंवा हरिनाम श्रवणामध्ये आणि कीर्तनामध्ये संलग्न झालेला असतो. तो भौतिक शब्दध्वनीचे श्रवण करण्यापासून स्वतःला परावृत्त करतो आणि हरे कृष्ण या दिव्य शब्दध्वनीचा श्रवण करण्यात मग्न होतो. त्याचप्रमाणे मर्यादित आणि नियंत्रित इंद्रिय तृप्ती करण्याची अनुमती असणारा गृहस्थाश्रमी किंवा इंद्रिय कृत्ये महाप्रसायाने संयमित करतात. लैंगिक जीवन, मादक पदार्थ आणि मांसभक्षण करणे या सामान्यतः मानवाच्या समाजाच्या प्रवृत्तीच्या असतात. परंतु संयमित गृहस्थाश्रमी अनियंत्रित संभोग आणि इतर प्रकारची इंद्रिय तृप्ती करीत नाही. म्हणून धार्मिक जीवनावर आधारित विवाह पद्धती ही सर्व सुधारित मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे. कारण हाच मैथुन भोग नियंत्रित करण्याचा मार्ग आहे.
असे संयमित आणि अनासक्त संभोग जीवन म्हणजे एक प्रकारचा यज्ञच आहे. कारण गृहस्थाश्रमी आपल्या इंद्रिय तृप्ती करण्याच्या प्रवृत्तीची आहुती देतो. श्लोक क्रमांक 27. सर्वाणि इंद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नो जुह्यति ज्ञानदीपते. अर्थ: मन आणि इंद्रियाच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी इच्छुक असणारे अन्य योगीजन इंद्रिये आणि प्राणाच्या सर्व क्रिया आहुती रूपाने नियंत्रित मनरूपी अग्नीमध्ये अर्पण करतात. तात्पर्य: या ठिकाणी पतंजली प्रणीत योगा पद्धतीचा उल्लेख करण्यात आला आहे. पतंजलीच्या योगसूत्रामध्ये आत्म्याला प्रत्याग आत्मा आणि पराग आत्मा म्हणून संबोधण्यात आले आहे. जोपर्यंत आत्मा इंद्रियोपभोगामध्ये आसक्त असतो तोपर्यंत त्याला पराग आत्मा म्हणतात. पण जेव्हा तो अशा इंद्रिय भोगापासून अनासक्त होतो तेव्हा त्याला प्रत्यागात्म म्हटले जाते. शरीरामध्ये आत्मा 10 प्रकारच्या वायूमध्ये वावरत असतो आणि याचा प्रत्यय श्वसन प्रक्रियेद्वारे येतो. पतंजली योगसूत्र मनुष्याला शरीरातील प्राणाच्या क्रियेचे नियमन कसे करावे याविषयी ज्ञान देतो, जेणेकरून शरीरातील सर्व प्राण्याच्या क्रिया भौतिक आसक्तीतून आत्म्याचे शुद्धीकरण होण्यासाठी अनुकूल होतील. या योग पद्धतीनुसार प्रत्यगात्मा हेच अंतिम ध्येय आहे. हा प्रत्यगात्मा भौतिक क्रियामधून निवृत्त झालेला असतो. इंद्रिये आणि इंद्रिय विषय यांचा परस्पर संबंध येतो. उदाहरणार्थ, कान श्रवण करण्यासाठी, नेत्र पाहण्यासाठी, नासिका वास घेण्यासाठी, जिव्हा चव घेण्यासाठी, हात स्पर्श करण्यासाठी आणि याप्रमाणे ही सर्व इंद्रिये आत्म्याच्या बाहेर क्रियाशील असतात. या क्रियांना प्राणवायूच्या क्रिया म्हणतात. अपानवायू अधोगामी आहे. व्यानवायू अंकुचन प्रसारणाचे कार्य करत असतो. समानवायू संतुलन राखतो. उदानवायू ऊर्ध्वगामी आहे. जेव्हा मनुष्य प्रबुद्ध होतो तेव्हा तो आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी या सर्वांचा उपयोग करत असतो.